स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून लागलेल्या नाहीयेत। मात्र मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये आतापासूनच या निवडणुकांचे फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर हिंगोली भाजपा यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि गेल्या वेळी हिंगोली पालिकेमध्ये नगराध्यक्ष राहिलेले बाबाराव बांगर आहेत। आपण सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्षांकडे जाऊयात। दादा, आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत। आता संतोष बांगरांनी मुलाखत दिली साम टीव्हीला आणि त्यांनी सांगितलं शिवसेनेची जिल्हा परिषदेवर सत्ता, नगरपालिकेवर सत्ता आणि पंचायत समितीवरती सत्ता येणार आहे। तुमची रणनीती काय? आता निवडणूक लागल्यावरच कळल ते कोणाची सत्ता येते तर आता सांगणं काय इतकं आवश्यक नाही। आमचा हा आजचा कार्यक्रम दिवाळी भेटीचा कार्यक्रम आहे आणि 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर हे आमच्या 11व्या वर्षपूर्तीला येणार आहे। त्याचं निमंत्रण आणि दिवाळी भेटीचा हा कार्यक्रम आहे। पण प्रश्न असा आहे की महायुती म्हणून सोबत लढले, पण निवडणुकीची घोषणा होण्याअगोदरच शहरामध्ये भावी नगराध्यक्ष म्हणून बांगर यांच्या भावाचे वहिनींचे पोस्टर लागलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते मराठीत आमच्या मन आहे। त्यामुळे चिंता करू नका, हे इमानदारीचं राज्य आहे आणि या इमानदारीच्या राज्यात इमानदारच लोक निवडून येणार आहेत। पण शिवसेनेचं सगळंच ठरलंय तर भाजपचं कसं ठरलंय? कोण नगराध्यक्ष, कसं नियोजन? आमच्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो। आमच्या इकडं प्रक्रिया वेगळी असते। पक्षश्रेष्ठी आमची मुंबईहून निर्णय करते आणि सर्वे होते। त्या सर्वे ज्याचं नाव येईल त्याला पक्ष तिकीट देत असतो। भाजपचे जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहेत। 10 वर्ष आमदार म्हणून राहिला तुम्ही, पण हिंगोलीमध्ये आता जिल्हाध्यक्ष आहात। तुमचे मित्रपक्ष म्हणतात एक हाती सत्ता मिळवणार आणि सोबळाचा नारा त्यांनी दिलाय। त्याहीने सोबळाचा नारा दिला, आम्ही नाही दिला। आम्ही अजूनही युतीला आमचं आमंत्रण आहे। माननीय देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब यांनी सांगितले की चर्चा करा, चर्चा करून मार्ग काढा, तडजोड करा। तडजोड केल्याच्या नंतर युती होती की नाही हे वरी ठरवणार आहेत। कालच तुम्ही बातमी ऐकली असेल की 3 जण बसतील, मुख्यमंत्री अजयदादा आणि एकनाथ शिंदे साहेब बसतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी युतीचा निर्णय घेतील। आणि त्याची जर सोबळा लढायची इच्छा असेल तर आम्ही तर पहिलेच मैदानात उतरले, त्याची तू चिंता करू नका। भारतीय जनता पार्टी सोबळावर लढेल आणि येणाऱ्या 3 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ तुम्हाला दिसेल। लोकांना सगळं माहीत आहे आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण जर केलं तर मतदार ते ओळखून तुम्हाला मतदान करतील। पण त्यांचा उमेदवारही ठरला, रणनीती ठरली, तुमचं काही ठरलंय का? असं होऊ शकतं की ते उमेदवार मागे येऊ शकतं। उद्या तर भारतीय जनता पार्टीने युती झाली आणि हिंगोली जागा सुटली तर माघार बी घेतील ना। असं काही जरूर नाही ना, उद्योग काही तिकीट दिलं नाही, फायनल झालं नाही। भारतीय जनता पार्टी आणि युती काही होऊ शकते। उमेदवार ठरल्याच्या नंतर आम्ही जर आमोरासमोर आलो तर निश्चित आमची तर मग लढाई होईलच ना, मग दाखवू आम्ही। पण दादा, उपमुख्यमंत्र्यांनी हा सोबळाचा नारा दिलेला आहे, तुम्ही आता त्याला स्थानिक पातळीवरती? अजिबात नाही, अजूनही युतीच्या बैठकी चालू आहेत। काल तुम्ही ऐकलं असेल टीव्हीमध्ये, युतीच्या बैठकीच्या नंतर होईल आणि त्याची जर इच्छा कोणाची इच्छा असेल सोबळा लढायची तर आम्ही स्वतः सगळे तयार आहोत। लंगोट लावून ज्या पद्धतीने लढायचं त्या पद्धतीने आम्ही लढण्याचा प्रयत्न करून निवडून येऊ। पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि आमदार जे आहेत संतोष बांगर, ते म्हणतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना आहेत, जिथे युती नाही तिथे स्वबळावरती लढा आणि निवडणुका जिंका। ठीक आहे ना, आमची ती इच्छा आहे ना, मग त्याची जर इच्छा असेल सोबत लढायची आमची पूर्ण तयारी आहे। आम्ही सुद्धा सोबत लढू। तुम्ही आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत बाबारावजी बांगर, नगराध्यक्ष राहिलेले आहेत। शहराचा विकास करू आणि नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून आणू असं आता बांगर साम टीव्हीशी बोलताना म्हणाले। मला काय म्हणायचं ते करूच म्हणाले। आम्ही जो या हिंगोली शहराचा गेल्या 2014 पासून त्या 11 वर्ष झालेत आमचे माननीय आमदार देवेंद्र भाऊ, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे जिल्हाध्यक्ष गजाननरावजी उगे साहेब, आमचे वडकुते साहेब, या सर्वांच्या नेतृत्वाखाली या हिंगोलीचा विकास, आमचे व्यापारी असतील, आमचे सर्व सामान्य जनता यांना माहिती आहे या हिंगोलीचा विकास कोणी केला। आज जर आपण बघितलं असेल तर या हिंगोली शहरामध्ये आम्ही रस्त्याचं जाळं विणण्याचं काम केलं, या शहरामध्ये आम्ही ड्रेनेजचं काम केलं, अनेक सभागृह उभी केली।
आता माननीय आमदार साहेब यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात 86 कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी या हिंगोली शहरासाठी मंजूर करून आणलेत आणि येत्या तिचं काम बी आता चालू झालं आहे. काही दिवसात हिंगोली शहराची पाण्याची अडचण पण ती दूर होणार आहे. मग आम्ही केलेली कामं आहेत, लोकांना माहीत आम्ही काय काय कामं केली आणि आम्ही काय करू शकतो या हिंगोली शहरामध्ये. आम्ही या हिंगोली शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलेलं आहे आणि आणखीन बी याच्यात जर भर टाकायची असेल तर लोकांनी आम्हाला आमच्या पार्टीला, भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद द्यावा हीच आपल्या सर्व जनतेनं. पण तुम्हाला हिंगोलीचे अमित शहा म्हणून ओळखतात आणि आता मित्र पक्षामधला तुमचाच एक सहकारी कुस्तीमध्ये तुमच्या भाजपसोबत लढणार आहे. मी जरी मी अमित शहा असलो पण लोकांना माहिती तो आमचा अमित शहा खूप खतरनाक आहे. तो अमित शहा जितक्या समोर आले माझं तसं काम नाही आहे. माझा हात जोडून आहे, लोकांना हात जोडून विनंती करून आपली एकच विनंती आहे लोकांना की मी अमित शहा आहे, मला अमित शहाच राहू द्या, आपण सर्वांना आशीर्वाद द्यावा ही विनंती. शेवटचा प्रश्न आहे, शहरामध्ये विकास झालाय, मग आता या निवडणुकीत मुद्दे कोणते आहेत? मग जलेश्वर बघा, या हिंगोली शहराचा सर्वात मोठा मुद्दा होता जलेश्वर तलावाचा. अनेक पत्रकारांनी अनेक लोकांनी उपोषणं केली आणि त्या जलेश्वर तलावाचं जीर्णोद्धार आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आमदार तानाजी मुटकुळे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष गजानरावजी, आमचे वडकुते साहेब, सगळ्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली त्या जलेश्वरचं काम पूर्ण झालेलं म्हणजे पूर्णत्वात जाणार आहे. आज तुम्ही बघत असाल रात्रीच्या वेळी जर आपण कोणी गेला असाल तर तिथं स्वर्गापेक्षा जास्त सुंदर ते जलेश्वर तलावाचं एरिया दिसतं आणि आम्ही त्या लोकांना पुनर्वसन करण्याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचं नक्कीच आम्ही पुनर्वसन करू ही गवाही आपल्याला देतो. नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर हे या ठिकाणी मिठाईचं दुकान आहे आणि भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते. खरं तर आतापासूनच हिंगोली पालिका असेल, हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या निवडणुकांचा जोर पाहायला मिळाला आहे आणि हिंगोली शहरामध्ये जर वेळ आली तर भाजप देखील स्वबळावरती निवडणूक लढवेल आणि भाजपने देखील ही निवडणूक पुन्हा एकदा जिंकण्याचा दावा केलेला आहे. शहरातील जलेश्वर तलावाचं काम आम्ही पूर्णत्वास नेऊ आणि जलेश्वर तलावाच्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा पुनर्वसनासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू असं या ठिकाणी माजी नगराध्यक्ष बांगर म्हणाले आहेत. मात्र या सगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीमध्ये एकत्र लढणारे शिवसेना आणि भाजपचे नेते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.